सगळ्याच्या अगोदरच आहे. म्हणून माऊलींनी सांगितलं ओम नमो जी आद्या, त्याच्या अगोदर कोणीही नव्हतं. पुढे आपल्याला सृष्टीच्या निर्मितीमध्ये त्याचा असणारा उल्लेख होणारच आहे. आणि म्हणून ज्याच्या आधारावर ही सर्व सृष्टीची घडामोड चालतीये. बरेचसे माणसं म्हणतात आम्ही या गावचा सरपंच झाल्यापासून बरीच गावची सुधारणा केली. सुधारणा करण्यापेक्षा नाल्या सुद्धा खाल्ल्या. पण एवढं भान नाही आहे की आपण निमित्त मात्र आहेत. वास्तविक करता धरता तो परमेश्वर आहे, भगवान पांडुरंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाळा तू आईच्या गर्भामध्ये होतास त्यावेळेला तुझं कोणी संगोपन केलं आणि तू जन्माला येत असताना कोणी केली बाळा दुधाचे उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाचे उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाचे उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाचे उत्पत्ती. आणि म्हणून त्या भगवंताने या सृष्टीची निर्मिती केली. त्या भगवंताला कोटी कोटी प्रणाम, कारण त्याने आमच्यावर अतोनात केलेले उपकार आहेत. किती उपकार केले, तर हा देह तर दिला, यात काय नवल आहे, पण त्यानं आम्हाला जीव सुद्धा दान दिलेला आहे. आणि या तीन तापापासून निवृत्त करणारा आहे. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. आणि म्हणून अशा भगवंताला नमन केल्यानंतर दुसरा प्रणाम करतात ग्रंथकार, ते ज्यांनी या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे, ते वेद व्यास भगवंताला.
तेच आपण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रथमतः नमन पांडुरंगाला करतो आणि दुसरं वंदन पाच संतांना करतो. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. म्हणून दुसरं असणार नमन वेद व्यास भगवंताला केलेलं आणि असणार या भागवत कथेचं विशेष महत्व सांगितलं की भागवत पुराण म्हणजे काय. निगम कल्पतरोर गलितं फलम शोक मुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवत रसमालय मुरहो रसिका भुई भावका. ये असणार भक्ती रसायन ग्रंथ म्हणजे भागवत कसा आहे तर कल्पतरू वृक्षाला आलेलं फळ आहे आणि तेही रसभरित फळ आहे की जेणेकरून ज्या रसाला कधीही असणारा वीट नाहीये. अवीट गे माय विटेना असं अवीट असणार ते भागवताच्या कथेचं महत्व सांगितलेलं आहे. सांगा दादा, जगात अशी कोणती गोष्ट की ती पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते. 5000 वर्षाचा काळ लोटला तरी दरवर्षी ऐकणारे गेले, सांगणारे कितीतरी गेले, ग्रंथ फाडून गेले, पण आम्हाला कथा ती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. कथा मधुर आहे, कथा गोड आहे आणि त्या कथेचा आम्हाला कधीही वीट येत नाहीये. आपण दररोज भजनाला बसलं की रूप पाहता लोचिनीने सुरुवात करतो. 700 वर्षाचा काळ लोटून गेला माऊली ज्ञानोबरायांचा, तरीही तो अभंग आम्हाला नवाच वाटतो, कारण आम्हाला अजूनही पाठ नाही. त्याचं कारण आहे आमची तेवढी पाहिजे तेवढी त्याच्यावर भावना नाहीये. मागून आलंय म्हणून पुढे न्यायचंय. वास्तविक हे माझं आद्य कर्तव्य म्हणून हे मी करायला तयार नाहीये. कारण परमार्थ केला, गळ्यामध्ये माळ घातली, 2-2 घातल्या, मोठ्या घातल्या, 12 ठिकाणी गंध लावले, का तर लोकांना मला चांगलं मानलं. लोकांचं एवढं काय बंद पडलंय काम सोडून तो वर्णन करायला. ज्याला घरचेच कदरलेत पण त्याला बाहेरचा सन्मान लय घ्यावा वाटतो दादा. आणि इथंच आपलं सगळं चुकलंय. अरे समाजाचं काय घेऊन बसला तुम्ही? ज्याला असं वाटत असेल की समाजानं मला उचलावं, त्यानं देवाला शरण जावं लागेल आणि देवाला आपलंसं करावं लागेल. आणि देवानं जर तुम्हाला मला आपलंसं केलं तर समाज तुमचे हात खांद्यावर घेऊन मिरवणूक काढी. यात काय नवल आहे? देव सखा जरी जगाव घे कृपा करी. अरे देव जर जोडला ना, संत महात्म्यांनी काय केलं दादा? देवाला आपलंसं केलं. देव माझा मी देवाचा. कारण जगात माझं कोणी नाहीये, फक्त तो माझा एक देव आहे. आणि तो देव माझा म्हटल्यामुळे देवानं सांगितलं ते भक्त सुद्धा माझा आहे. किती दोघांचं आतून प्रेम आहे दादा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी
आणि अशीही असणारी कथा सूत महर्षी असणारे सांगत असताना पुन्हा शौनकाने प्रश्न विचारला, तुम्ही जी आम्हाला कथा सांगायला लागलेला आहे, पण ही कथा निर्माण झाली कशी? कारण कोणत्याही गोष्टीला पुरावा असावा लागतो ना दादा. प्रमाणाशिवाय गोष्ट सिद्ध होत नाहीये. आणि म्हणून ह्या भागवत कथेची निर्मिती सांगितली, पण निर्मिती सांगत असताना त्याचा निर्माण करता पाहिजे दादा. कारण निर्माण करता कोण आहे? तर याचे निर्माण करते असणारे भगवान व्यासदेव आहेत. आणि त्या व्यासदेवांचा असणारा जन्म कसा झाला? तर पराशर मुनी आणि असणारे आमची सत्यवती, जिला आम्ही मच्छगंधांच्या अभंगामध्ये वर्णन आले, या असणाऱ्या दाम्पत्याकडून व्यास भगवंताचा जन्म झाला दादा. ते आपण सर्वांना ज्ञात आहे की कशा प्रकारे दोघांची भेट झाली आहे. आणि सरासरी मोठ्या माणसाचं जन्मकुळ शोधत जाऊ नये. गंगेचं मूळ आणि साधूचं कुळ जास्त पाहत जाऊ नये. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये तसं वर्णन सुद्धा केलेलं आहे. उदकमय सकळ जरे झाले असे महितळ, तरे आपण घे केवळ आरतेच जोगे. उगवल्या गभस्ती आशेषही मार्ग दिसती, ते तुले काय चाली जती सांगे मज. भगवान सांगतात, अरे या पृथ्वी तलावर की सगळं पाणीच पाणी आहे. पृथ्वी पाण्यानं भरलेली आहे. मग तेवढं पाणी आपल्याला घेता येतं का? मग घेता येत नाही म्हणून टाकून द्यायचं का? आपल्याला जेवढं गुळणं करायला लागतं, जेवढं प्यायला लागतं, तेवढं भरून घ्यायचं. परमपूजनीय आदरणीय गुरुनाम गुरु प्रात स्मरणीय परभणीकर गुरुजींची भाषा आहे. कारण परभणीकर गुरुजी असणार त्या काळात बोलायचे म्हण, अरे हे नासका कुचका नरदेह मिळालेला आहे. या असणाऱ्या नरदेहानं अगोदर आपलं सोयीत साधून घ्या आणि नंतर प्रपंचाच्या भानगडीत पडा. आपुले तुहित करोनिया घेई, सदा वाचे गाये राम नाम. पुन्हा म्हातारपणाला करू म्हणल्यानं होत नाहीये. नाथबाबांनी तसं अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. एका जनार्दने मावळल्या दीपा, सहजचे खेपा येईल बापा. जवळ दिव्यात वात आहे, दिवा चलायलाय, तवर जुन्या काळातला दृष्टांत. आपलं घरातलं काम सगळं झाकापाकी आवरून ठेवावं. दिवा गेल्यानंतर कवा कवा दुधात मीठ पडण्याची शक्यता आहे आणि तिथं आपलं नुकसान होतं. तसं आपल्याला इथं चिंचोरकर आपण आणलंय, पण काही वेळेला दादा गोळ्या घेऊ चालावं लागायचे. त्याच्या अगोदर तुकाराम महाराजांनी सांगितलं, तीर्थयात्रा करा. जवळ
तीर्थयात्रे जाय चुकू नको. तुकाराम महाराज सांगतात तीर्थयात्रा जीवनामध्ये अवश्य करा, पण कधी करा आपल्या हातापायामध्ये बळ आहे. कारण हे शरीर थकल्यानंतर तीर्थयात्रा होणं शक्य नाहीये दादा. पण बरेचसे माणसं सांगतात तरुणपणामध्ये संसार करा आणि थकल्या वयाला परमार्थ करायचा आहे. एवढं सुद्धा आपल्या आयुष्याची गॅरंटी नाही आहे. प्रत्येक वस्तूला गॅरंटी नाही, पण वॉरंटी तरी आहे दादा. पण आपल्या नरदेहाला मात्र ग्रास गेली सत्ता नाही हाती. क्षणभंगूर हे जाय न कळता, ग्रास गिळे सत्ता नाही हाती. आणि मग तारुण्यामध्ये असणार हे आपण सगळं करून घ्यायला पाहिजे, पण आपण करत नाहीये. का करत नाहीये? तर आपण आताच विषय ऐकला, 3 गोष्टी एकत्रित आल्यानंतर विचार जाग राहणं फार अवघड. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती जर एकत्रित आली ना, तारुण्याच्या जसे माने ना कोणाचे, सदा मुसमुसे थोडे जायचा. कोणालाही म्हणतो मी म्हणील ते सत्य आहे, पण परमार्थ करत नाहीये दादा. त्याच्यासाठी आम्हाला भागवत कथा ऐकायच्या. 8 वर्षाच्या 5 वर्षाच्या बालकाने मोक्षपद प्राप्त करून घेतलेलं आहे, आणि आपल्याला 50 वर्ष झालं तरी संसार सुटत नाहीये. याच्याकरता कथा ऐकायच्या. कथा ही आमच्या जीवनातला आरसा आहे दादा. सांगणाऱ्याला कळालंय अशातला काहीच भाग नाहीये. सांगणार तुमच्या दाक्षिणासाठी सांगत असतो. आणि म्हणून प्रत्येकालाच असणारे सकळाचे पायी माझे विनवणी. संत महात्मे सांगतात लागोन्या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखे ना. आणि म्हणून असं सर्वांनी मिळून परमार्थ करायचा आहे. आणि त्याच्यासाठी या भागवत कथेची निर्मिती सांगितलेली आहे. थोडक्यात त्या असणाऱ्या वेदव्यासांचा जन्म आपण पाहिला की जन्म सत्यवती मातेच्या आणि पराशर मुनीकडून. सांगून गेलो की साधूचा पुन्हा मागील असणारा तपास करायचा नाही, आणि केलं तर फजिती झाल्याशिवाय राहणार. एक वेळा एक ब्राह्मण हुआ. संध्येची वेळ होती आहे आणि संध्या करण्याकरता गंगेच्या तीरावरती आले. आणि संध्या करत असताना अर्घ्य देण्यासाठी हातामध्ये ओंजळीत पाणी घेतलं. त्याच्यामध्ये भाताचा शीत आला. अरे रे 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 म्हणजे मला विटाळ झाला. संध्या माझी भंग पावली, मी सवळ्यात आहे.
गंगेमध्ये उभा आहे, पण नेमका हा भाताचा असणारा शीत कुठून आला त्याचा तपास घेणं गरजेचं आहे. आणि त्या वेळेला देवबाप्पानी असणार त्याचा शोध घेतला. थोडं वर जात राहिले, शब्दाचे अर्थ जाणून घ्या. तिथं एक माता भगिनी भांडे घासीत बसली होती. पाहिलं तर ती भांडे घासू लागली, त्याच्यामधून ते भाताचे शीत निघाले होते. तिनं सांगितलं, माय सगळे लोक तिकडं असणारे दिसायला लागले आणि तू एकटीच इथं काम. त्यावेळेस त्यानं सांगितलं, हे खालचा उतार आमचा आहे, वरचा उतार द्यायचा आहे. बर, मग इतक्या उशिरा तू इथं का आली? सांगितलं, महाराज मी जरा बाजूला, एक तर तो खाल्या उतारावरच नाही आणि पुन्हा बाजूला आहेस. आता तर अवघडच झालं. म्हणजे तुझ्या शीताचा स्पर्श मला झाला. आता नेमकं मी प्रायश्चित्त घ्यायचं कुठं? मी तर बाटलो. आणि मग त्या वेळेला देवबाप्पा म्हणले, आता काशीला गेल्याशिवाय काय? काशीला जाऊन प्रायश्चित्त घेणार. पूर्वीचा काळ, हळूहळू पायदर पोचदर मुक्काम करीत निघाली. एका गावी मुक्काम झाला, मंदिरामध्ये थांबले. पूर्वीच्या काळी आलेले दर्शनाला माणसं चौकशी करायची. मग देवबाप्पाने सांगितलं, मी ब्राह्मण आहे, फलाण्या ठिकाणचा आहे, काशीला चाललो. काही हरकत नाही म्हणले देवबाप्पा, आमच्या गावात ब्राह्मणाचं घर आहे, तुमची व्यवस्था मी निश्चित लावली. तिथं देवबाप्पाची असणारी व्यवस्था लावली. देवबाप्पाचं जेवण झालं आणि ते ब्राह्मणाचं कुटुंब देवबाप्पाला बोलू लागले, महाराज तुम्ही विद्वान पंडित आहात, आमच्या घरी आलात, आमचं भाग्योदय चांगलं झालं. कारण आमच्या मनामध्ये बऱ्याच दिवसांना एक संशय होता. ते संशय आम्ही कोणाजवळ काढावं आम्हाला काही कळलं गेलं, पण देवानं तुम्हालाच पाठवून दिलं, चांगलं झालं. म्हणजे काय झालं? म्हणजे आम्हाला दोन लेकरं आहेत, जरा माफी मागून बोलतो, शब्द जरा कठीण आहे, बोलण्याची लायकी नाही, पण काही सांगावं लागते. दोन लेकरं म्हणजे आम्हाला. ब्राह्मण एकूण बोलू लागले, त्याची आई एकूण बोलू लागली. देवबाप्पा सांगा, या मुलांच्या मौंजी बंधन करावं का पुन्हा काय करावं? म्हणले, तुम्ही ब्राह्मण आहेत ना? नाही म्हणले, आई मुसलमानाची, बाप ब्राह्मणाची. म्हणून आता नेमकं या लेकराचे मौंज बंधन करावं का काय करावं हे आम्हाला सांगा. त्यावेळेस देवबाप्पाने सांगितलं, तुमचं राहू द्या म्हणले, आता माझं सांगा, मी समाधी बांधू का थडग बांधू? सांगण्याचा मुद्दा आहे, मूळ कोणाचं शोधू नका, जिथल्या तिथं सोडा, रामकृष्ण हरी म्हणान पुढं आपला कारभार चालू ठेवा. तसं ज्यांनी 17 पुराणाची निर्मिती केली आहे, इतिहासाची निर्मिती केली, इतिहास म्हणजे महाभारत, आणि एवढे वेदव्यास विद्वान, आणि त्याचा जन्म कुठून झाला आपण मानणं म्हणजे पापच करणं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि म्हणून अशा 17 पुराणाची निर्मिती झाली आहे, इतिहासाची निर्मिती झाली आहे, पण वेदव्यासांना समाधान नाही आहे. एके दिवशी सगळ्या पुराणाची निर्मिती झाल्यानंतर वेदव्यास भगवान थोडी चिंतातुर आहे. का चिंतातुर आहे? सामान्य लोकांसाठी एवढं करून सुद्धा समाधान नाही म्हणणं सांगणं बरोबर आहे, पण मी एवढं असणारे विद्वत्ता मिळवली, पण त्याच्यासाठी समाजाचं काही घेणं लागतंय. मी समाजासाठी काय केलं? कारण वेदाचा जरी निर्माता मी